विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या गणितांची जी आपण एक घेत आहोत इथे सिरीज, त्यामध्ये तिसरं गणित मी इथे तुम्हाला समजून सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी इथे पाहावयास मिळतील आणि कस्टम ॲक्टच्या संबंधी जे काही आपण माहिती पहिल्या दोन गणितांमध्ये घेतली होती त्यापेक्षा थोडी वेगळी माहिती आणि नवीन माहिती, थोडं लेवल हाय तुम्हाला या गणितामध्ये दिसणार आहे। तर या गणिताची आपण सगळ्यात पहिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरून तुम्ही गणित समजून घ्यायचं असतं। तर तसंच म्हणून तुम्ही लिहून घेतलेलं आहे असं गृहीत धरून मी समजून सांगते, माझ्यासोबत तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा। Manish traders imported an equipment from Britain at invoice value of 16,000 pounds, म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल किंवा परचेस व्हॅल्यू ऑफ मटेरियल काय सांगितलेलं आहे, 16,000 pounds। अदर इन्फॉर्मेशन इज गिवन बिलो। पॅकिंग चार्जेस 1800 pounds हे सुद्धा कन्सिडर केलं जातं एफओबी व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करत असताना। कमिशन टू ब्रोकर 190 pounds। आता हे जे कमिशन टू ब्रोकर आहे हे म्हणजे आपण जे फॉरेन कंट्री आहे किंवा जिथनं माल घेतलेला आहे तिथल्या ब्रोकरला डील अरेंज करून दिल्यासाठी दिलं जाते, म्हणून हे सुद्धा एफओबी व्हॅल्यू मध्ये कन्सिडर केलं जातं। त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ऑफ एअर। मार्क करा त्याला, जर तुम्ही वहीवर लिहिलेलं आहे गणित तर एअरला अंडरलाईन करा, 4800 pounds। आता अंडरलाईन का करायला लावलं ते आपण गणित सोडवत असताना हमखास बघणार आहोत, पण अंडरलाईन करून ठेवा। त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस फ्रॉम इंडियन पोर्ट टू वेअर हाऊस ऑफ इम्पोर्टर ₹8,000। आता या पॉइंटचं काय करायचं आहे ते सुद्धा नंतर बघूया। त्यानंतर आहे इन्शुरन्स प्रीमियम 1050 pounds, हे सुद्धा एक नवीन पॉइंट आहे, स्टार मार्क करून ठेवा। त्यानंतर आहे बेसिक कस्टम ड्यूटी 10%, एज्युकेशन सेस 4%, जीएसटी रेट 12% आणि शेवटची माहिती सांगितलेली आहे एक्सचेंज रेट 1%, 1 pound = ₹60। आता गणित पूर्ण समजून घेतल्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते सुद्धा बघावं लागतं। तर कम्प्यूट कस्टम ड्यूटी पेएबल बाय इम्पोर्टर, म्हणजे आपल्याला फक्त कस्टम ड्यूटीचं कॅल्क्युलेशन, टोटल कस्टम ड्यूटी, बेसिक कस्टम ड्यूटी नाही, टोटल कस्टम ड्यूटीच्या कॅल्क्युलेशन पर्यंतची प्रोसेस या गणितामध्ये आपल्याला करावयाची आहे। तर तत्पूर्वी आपण आता गणिताला सुरुवात करूया। आपल्या या गणितामध्ये सगळ्यात पहिले आपण एफओबी कॅल्क्युलेट करू, म्हणजे पहिला प्रोफॉर्मा आपला जो असेल तो असेसेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, कारण आपल्याला फायनल कुठपर्यंत पोहोचायचं आहे, तर टोटल कस्टम ड्यूटी पेएबल जी आहे इम्पोर्टरची ती आपल्याला बघायची आहे। तर त्याकरिता पहिले असेसेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल इंडियन रुपीज मध्ये, तर ती प्रोसेस करूया। म्हणून कम्प्युटेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू हे आपलं हेडिंग असणार आहे, किंवा कम्प्युटेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू फॉर इम्पोर्टेड गुड्स तुम्ही असं सुद्धा टाकू शकता, किंवा स्टेटमेंट ऑफ कम्प्युटेशन ऑफ असेसेबल व्हॅल्यू फॉर इम्पोर्टेड गुड्स असं सुद्धा छान एक मोठं हेडिंग तुमच्याद्वारे स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये टाकल्या जाऊ शकते, तुमच्यावर डिपेंड करतं। मग इथे आपण आखणी करून घेतलेली आहे पर्टिक्युलर्स पाऊंड्स, कारण इथे ब्रिटन मधनं माल आलेला आहे असं सांगितलेलं आहे। मग ब्रिटन मधला किंवा इंग्लंड किंवा लंडन असं असलं तर तिथे पाऊंड्स, युरोप मध्ये मधून कुठूनही आला असेल तर युरो, यूएसए मधून आला असेल तर यूएस डॉलर, असं तिथे करन्सीचं सगळं चित्र आपल्याला लिहावं लागतं। मग एफओबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात पहिले आपण घेतो कॉस्ट ऑफ गुड्स। तो कॉस्ट ऑफ गुड्स तुम्हाला या गणितामध्ये 16,000 pounds सांगितलेली आहे, ते मी तिथे लिहिली। त्यानंतर पॅकिंग चार्जेस सुद्धा इथे कन्सिडर करावे लागतात, हा सुद्धा एक नवीन पॉइंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता। या पहिले आपल्या गणितामध्ये आलं नव्हतं पण इथे आलेलं आहे आणि तुम्हाला समजून घ्यायचं आहे की पॅकिंग चार्जेस आपण कुठे ऍडिंग करतो, एफओबीच्या कॅल्क्युलेशन मध्ये। त्यानंतर आहे कमिशन टू ब्रोकर। आता डील अरेंज करून देण्याकरिता फॉरेन कंट्रीज मध्ये किंवा एक्सपोर्टिंग कंट्रीज मध्ये असणाऱ्या ब्रोकर्सला आपण जर कमिशन दिलं असेल तर ते सुद्धा फ्री ऑन बोर्ड व्हॅल्यू मध्ये कन्सिडर केलं जातं, म्हणून कमिशन टू ब्रोकर पाऊंड मध्ये जे आहे 190 pounds ते सुद्धा आपण तिथे घेणार आहोत। मग एफओबी व्हॅल्यू संबंधी पूर्ण कंटेंट्स जे होते ते आपण लिहून घेतले, तर त्याची आता आपल्याला ऍडिंग करावं लागेल, बेरीज करावं लागेल, तर एफओबी व्हॅल्यू येईल 16,990 pounds। आता एफओबी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण फ्रेट आणि इन्शुरन्स बघत असतो, तर इथे फ्रेट आणि इन्शुरन्स दोन्ही ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन शिकावयास मिळणार आहे, म्हणून पुन्हा स्टार मार्क केलं। का
काय नवीन, तर बघा आता फ्रेटची गोष्ट आपण समजून घेऊया. ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम एअर, फ्रेटलाच आपण दुसऱ्या भाषेत काय लिहू शकतो, ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम एअर. तुम्हाला गणितामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे 4800 रुपये. परंतु एअरनी जरी झालं असले म्हणजे हवाई वाहतूक जरी झाली असली तरीही ती एफओबीच्या 20% पेक्षा जास्त नसावी असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर एफओबीच्या 20% किती येते ते पहिले आपल्याला पाहावं लागेल. म्हणून गिवन इज 4800, सो 4800 और 20% ऑफ फ्री ऑन बोर्ड व्हॅल्यू विच एव्हर इज लेस, म्हणजे जी कमी असेल, मग ती 4800 कमी असो की एफओबीच्या 20% आलेली रक्कम कमी असो, जी कमी असेल ती आपण आउटर कॉलम मध्ये लिहू. तर गणितामध्ये गिवन आहे 4800 आणि एफओबीच्या जर म्हणजे 16990 ची जर 20% काढली तर ती येते 3398 पाउंड्स. म्हणजेच ऑब्विसली 4800 पेक्षा 3398 कमी असल्या कारणास्तव फ्रेटची आउटर रक्कम किंवा आउटर व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे 3398 पाउंड्स. त्यानंतर दुसरा जो आपला स्टार मार्क करून ठेवलेला पॉइंट आहे तो आहे इन्शुरन्स प्रीमियम. आता इन्शुरन्स प्रीमियम मी तुम्हाला थेरी समजून सांगत असताना सांगितलं होतं की इन्शुरन्स प्रीमियम साठी रूल आहे की जर तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही तर इन्शुरन्स प्रीमियम 1.125% घ्या. म्हणजे इन्शुरन्सचं तिथे नावच नाही घेतलं तरी आपल्याला इन्शुरन्स काढावं लागतं 1.125% ऑफ एफओबी व्हॅल्यू. जर तिथे तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम सांगितलेलं आहे पण किती दिलेलं आहे हे सांगितलं नाही तरी 1.125% ऑफ एफओबी व्हॅल्यू. आणि जर गणितामध्ये तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियमची पर्टिक्युलर रक्कम दिलेली असेल, न्यू कन्सेप्ट इथे आलेला आहे आपल्या गणितामध्ये 1050 पाउंड इन्शुरन्स प्रीमियम सांगितलेला आहे. तर अशा ठिकाणी जर तुम्हाला पर्टिक्युलरली इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम मेन्शन केली असेल तर ॲज इट इज जितकी दिलेली आहे तितकी लिहा. मग 1.125% वाली तिथे मॅटर करायचा नाही. हा दुसरा म्हणजे हे पूर्ण गणितच नवीन पॉइंट्सनी भरलेला आहे. सगळ्यात पहिले पॅकिंग चार्जेस, मग कमिशन टू ब्रोकर, म्हणजे ईच अँड एव्हरी पॉइंट नवीन आहे याच्यामध्ये किंवा काहीतरी नवीन सांगून जातो. तर इन्शुरन्स प्रीमियम आता कळलं की जितका दिलेला आहे तितका आपल्याला घ्यायचा आणि मग आपली CIF व्हॅल्यू बनली 21438 पाउंड्स. आता CIF व्हॅल्यूलाच आपण असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन करन्सी किंवा असेसेबल व्हॅल्यू इन पाउंड्स म्हणत आहोत. तर आता असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणूनच असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज कॅल्क्युलेट करण्याकरिता असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन करन्सी मल्टिप्लाइड बाय एक्सचेंज रेट. हा जो 60 रुपये आहे हा काय आहे, एक्सचेंज रेट आहे. तर हा एक्सचेंज रेट जेव्हा आपण असेसेबल व्हॅल्यू इन फॉरेन करन्सीला मल्टिप्लाइड करतो तेव्हा असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज मिळते. तर 21438 पाउंड गुणेला 60 जर केले तर आपल्याला मिळेल तिथे 12,86,284 रुपीज 80 रुपीज. हे आता आपली असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज आहे. आता असेसेबल व्हॅल्यू इन इंडियन रुपीज कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे टोटल कस्टम ड्युटीचं. तर ते सुद्धा आपण करून घेऊयात. तर आता कम्प्युटेशन ऑफ कस्टम ड्युटी आपण करतोय. कम्प्युटेशन ऑफ कस्टम ड्युटी मध्ये सगळ्यात पहिले आता इथे कम्प्युटेशन ऑफ लँडिंग व्हॅल्यू का नाही लिहिलं, कारण आपलं गणित आपल्याला सांगतंय की कस्टम ड्युटीच्याच कॅल्क्युलेशन पर्यंत आपल्याला फायनल आन्सर द्यायचा आहे. तर इथे मी आता पुन्हा ड्रॉ केलेला आहे कस्टम ड्युटी कॅल्क्युलेट करण्याकरिता एक वेगळा फॉर्मॅट बनवलेला आहे. त्यामध्ये आता आपण पर्टिक्युलर्स आणि रुपीज कॉलम बनवलेला आहे कारण आता सगळा व्यवहार हा भारतीय चलनामध्ये होणार आहे. मग जर आता टोटल कस्टम ड्युटी कॅल्क्युलेट करायची आहे तर असेसेबल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केला आणि असेसेबल व्हॅल्यू वरून बेसिक कस्टम ड्युटी आपण कॅल्क्युलेट करतो. तर सगळ्यात पहिले बेसिक कस्टम ड्युटी जी पर्टिक्युलर पर्सेंटेज जे काही सांगितलेले असतात ते पर्सेंटेज असेसेबल व्हॅल्यूच्या त्या पर्सेंटेज वरून रक्कम काढावी लागते. तर 10% इथे सांगितलेले आहे म्हणून 10% ऑफ असेसेबल व्हॅल्यू त्यालाच आपण म्हणू शकतो असेसेबल व्हॅल्यू 12,86,280 असल्या कारणास्तव 10% काढायचे आहे 12,86,280 रुपयाचे. तर जर 12,86,280 रुपयाचे 10% काढले तर 1,28,628 रुपये बाहेर येतील, जे की आपण बेसिक कस्टम ड्युटीच्या नावाने लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे एज्युकेशन सेस. आता हे एज्युकेशन सेस जे असतं ते 4% द्यावं लागतं
किंवा बेसिक कस्टम ड्युटीवर, तर बेसिक कस्टम ड्युटी आहे 1,28,628, त्याच्या 4% द्यायचा आहे, तर ते येईल 5,145.12 रुपये. मग आता 5,145.12 अधिक 1,28,628 केले तर 1,33,773 रुपये राऊंड फिगर केलेला आहे. ही आपल्याला मिळाली सब टोटल. आता सब टोटल जी मिळालेली आहे त्या सब टोटल वरून आणि असेसेबल व्हॅल्यूला ऍड करून आपण IGST काढत असतो. तर समोरची प्रोसेस करून घेऊ मग कॅल्क्युलेशन ऑफ IGST. तर IGST जेव्हा काढतो तेव्हा IGST ची पर्सेंटेज आपल्याला सांगितलेला आहे 12%. 12% ऑन असेसेबल व्हॅल्यू प्लस सब टोटल, म्हणजे असेसेबल व्हॅल्यू अधिक सब टोटलची जी टोटल येईल त्याचे 12% आपल्याला काढायचे. तर असेसेबल व्हॅल्यू 12,86,280 अधिक 1,33,773 याची जी टोटल येईल त्याच्या 12% IGST येईल आणि ती रक्कम येत आहे 1,70,406 रुपये. तर आता सब टोटल अधिक IGST जर केलं तर आपल्याला टोटल कस्टम ड्युटी मिळते. तर सब टोटल 1,33,773 अधिक 1,70,406 हे जर आपण केलं तर टोटल कस्टम ड्युटी जे आपलं फायनल आन्सर आहे ते आपल्याला मिळेल 3,04,179 रुपये किंवा 3,04,179 रुपीज ही आपली टोटल कस्टम ड्युटी पेएबल आहे जी इम्पोर्टरला पे करावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या गणितामध्ये आपण टोटल कस्टम ड्युटीज कॅल्क्युलेट करायला लावली होती, ती कॅल्क्युलेट केली. खूप सारे नवीन पॉइंट्स तुम्हाला इथे शिकायला मिळाले आणि याच्या व्यतिरिक्त एक मुद्दा या गणिताचा राहिला जो मी तुम्हाला स्टार करून ठेवायला सांगितला होता आणि नंतर सांगते असं म्हटलं होतं. तर तिथे सांगितलं होतं की पोर्ट पासून तर वेअर हाऊस पर्यंत जाण्याकरिता 8,000 पाऊंड्सचा तिथे तुम्हाला एक म्हणजे त्या गणितामध्येच सांगितलेलं आहे की मी पॉइंट बघून घेते एकदा काय सांगितलं आहे ते आणि त्यावरून आपण बघूया. त्यांनी म्हटलेलं आहे की ट्रान्सपोर्टेशन चार्जेस फ्रॉम इंडियन पोर्ट टू वेअर हाऊस ऑफ इम्पोर्टर ₹8,000. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन लागलेलं आहे इंडियन पोर्ट पासून तर इम्पोर्टरच्या वेअर हाऊस पर्यंत ₹8,000. आता हे ट्रान्झॅक्शन आपण पूर्ण गणित आपलं सोडून झालेलं आहे, कुठे याचा उल्लेख पण केला नाही आणि जे अतिशय म्हणजे दक्षतेने गणित सोडवत असेल माझ्यासोबत त्यांच्या लक्षात ही बाब सुद्धा आली असेल की हे कुठेच आपण घेतलं नाही. तर का घेतलं नाही याचं उत्तर मी तुम्हाला देते की आपण जो इथे सगळा व्यवहार किंवा आपलं कम्प्युटेशन ऑफ लँडिंग व्हॅल्यू जे फायनल आन्सर आहे हे लँडिंग व्हॅल्यू म्हणजे इंडियन पोर्ट पर्यंत भारतीय बंदरांवर किंवा हिंदीमध्ये ज्याला बंदरगाह म्हणतात, मराठीत बंदर आणि इंग्लिशमध्ये पोर्ट म्हणतो, त्या पोर्टवर वस्तू लँड होतपर्यंतचीच सगळी माहिती आहे. मग वस्तू आली त्या इम्पोर्टरनी त्या पोर्टवरून उचलून ती वेअर हाऊसवर नेव, कोणत्या फॅक्टरीमध्ये नेव, कुठे पण नेव, त्याचा आपल्याला काहीही इथे घेणं देणं नसतं. म्हणूनच हा तुम्हाला एक ट्रॅप जाळ त्या गणितामध्ये फसवण्यासाठी दिलेला होता. काही लोक त्या ट्रान्सपोर्टेशन चार्जेसचा वापर इथे करू शकत म्हणजे असेसेबल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना FOBच्या याच्यात केलं असतं. काही लोकांनी फ्रेटच्या ठिकाणी ते वापरलं असतं जर तुम्ही ते गणित सॉल्व्ह केलं असतं आणि माहीत नसताना तसं केल्या जाऊ शकते. म्हणूनच मी इथे तुम्हाला सांगितलं की ते आपण का घेतलं नाही. लँडिंग व्हॅल्यू पर्यंतच आपण कॅल्क्युलेशन इथे करतो, त्याच्यानंतर वेअर हाऊसला नेलं, फॅक्टरीला नेलं असं काहीही सांगितलं असलं तरी आपल्याला घेणं देणं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या गणितावरून तुम्हाला कस्टम व्हॅल्यूची कल्पना आली असेल किंवा कस्टम ड्युटी कशी कॅल्क्युलेट केली जाते याची कल्पना आली असेल असं मी गृहीत धरते. आणि इथेच या तिसऱ्या गणितावरूनच एक म्हणजे पूर्ण कल्पना तुम्हाला इथे आलेली आहे. आता मी तुम्हाला सरावाकरिता 30 MCQ यावरून देईन. त्या 30 MCQ वरून आणि या 3 भरमसाठ म्हणजे मोठ्या प्रकारच्या गणितांवरून आणि सोबतच 2 शॉर्ट क्वेश्चन तुमच्या ग्रुपवर पण टाकेल. यावरून तुमचं 4th युनिट सुद्धा कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्ही युनिव्हर्सिटीच्या एक्झामला अगदी चांगल्या पद्धतीने फेस करू शकाल याची मी ग्वाही तुम्हाला देऊ शकते. कारण जितकं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे तितकंच जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचा पेपर नक्की आणि हमखास चांगला जाईल. MCQची चांगली प्रॅक्टिस चालू द्या आणि आपला
हा जो इनडायरेक्ट टॅक्सचा पूर्ण एक प्रोसेस चालली, त्या प्रोसेसचा आज हा शेवटचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही नेक्स्ट एमकॉम मध्ये आलात तर आपली पुन्हा भेट होईल. तोपर्यंत आपल्या या इनडायरेक्ट टॅक्स या विषयाला मी इथेच स्टॉप करते आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेकरिता शुभेच्छा देते. धन्यवाद.